मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण पाहणार आहोत। सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम रयतेचा राजा, शत्रूंचा कर्दनकाळ, जिजाऊंचा पुत्र, प्रौढ प्रताप, पुरंदर क्षत्रिय कुलावंतास, श्रीमंत योगी, राजाधिराज, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रहो, 19 फेब्रुवारी 1630 या मंगलदिनी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला। सर्वत्र आनंदाला उधाण आले। हा शूर सिंह म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। या महान राजाला माझा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते। माता जिजाऊंकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले, तर शहाजीराजेकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला। त्यांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। छत्रपती शिवाजी महाराज लोककल्याणकारी राजा होते। त्यांनी तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला, मुरार बाजी असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले। त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले। अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला। शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते। त्यांनी जिजाऊंच्या स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले, प्रजेला सुखी केले, शेतकऱ्यांच्या काडीलाही धक्का लागू दिला नाही, स्त्रियांचा नेहमीच आदर केला। छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसांचा अभिमान आहेत। शेवटी एवढेच म्हणेन, जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला। इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला। जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद। मुलांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।